हॅलो गाईज, वेलकम टू माय संडेज ब्लॉग. सुरुवात झाली होती सकाळी 8:45 वाजता. बाहेर आले तसं सुबे आप्पे बनवत होत्या. नंतर मग आम्ही दोघींनी डोसे बनवले आणि नाश्ता केला. नंतर मग थोडीफार कामं होती जी की आठवड्याभर करायला टाईम भेटत नाही, ती कामं करायला संडेज भेटतो. आधी ना बाहेर जायचं म्हणले की मी खुश व्हायचे. आता हा स्वच्छ किचन ओटा बघितला की मग मी खूप खुश होते. नंतर दुपारी जेवणामध्ये खाल्ली इडली, सांबार भात आणि हे थंडगार ताक. जे पिल्यानंतर मी डायरेक्ट ढगात गेले आणि 5 वाजता उठली. नंतर मग मस्त हेल्दी गुळाचा चहा बनवला. त्याच्यासोबत हे बिस्किट खाऊन सगळा पचका झाला. कॅलरीज इक्वल टू. आणि मग संध्याकाळी माझी जेवणाची तयारी चालू होती. आठवडाभर तर मला माझी कुकिंग स्किल्स दाखवायला तसा टाईम भेटत नाही, संडेलाच भेटतो. त्यामुळे संडेला स्वयंपाकाचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच असतं. मग मी बनवली होती हिरव्या मिरचीची भाजी, जी की मला ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणींनी सांगितली होती. आणि मग मी ही सांडग्याची पण भाजी बनवली होती. सांडगा त्याचं मला काही एवढं आवडत नाही, पण बनवला. सासूबाई म्हटलं की बनव. मग मी बनवली होती ती भाजी. आणि मी माझा नवरा बिर्याणी पण घेऊन आला होता संडे असल्यामुळे. एवढा सगळा मी कुटाणा केला आणि ते बिर्याणी घेऊन आले. असो, आमच्या इथे ना नॉनव्हेज जास्त बनत नाही, त्यामुळे ना सासूबाईंनी इकडे व्हेजची भांडी घासून टाकली आणि मला म्हणलं तूही नॉनव्हेजची भांडी घासून टाक. मी तर खुशच झाले, कारण भांडी थोडीशीच होती. नंतर एवढं खाल्लं होतं त्यामुळे जिरवायला थोडंसं जिरा सोडा घेऊन आलो. असं संपला संडेचा दिवस. गुड नाईट.